मराठा आंदोलनाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे इथे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे उपचारार्थ दाखल झालेले आहेत। त्यांच्यावर उपचार चालू आहेत। आमची सर्व समर्थकांना विनंती आहे की त्यांच्यावर उपचार चालू असल्याने इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये, जेणेकरून त्यांच्या उपचारात बाधा येईल। अतिशय शांतपणे इथं शांतता ठेवावी ही सर्वांना विनंती आहे। पाटील मुंबईवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले। सध्या त्यांची तब्येत कशी आहे आणि काय तपासण्या झालेल्या आहेत? आज उपोषणाचा 5वा दिवस होता आणि त्याच्यासोबतच त्याच्या अगोदरचे दोन्ही दिवस जे आहेत ते प्रवासात गेलेले, त्यामुळं 7 दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे। आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते, त्याच्यानंतर पोटही दुखत होतं, ॲब्डोमिनल पेनही होता, बीपी त्यांचा 90-60 होता, शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती 70 होती। एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांच्या बाकीची टेस्टिंगही पाठवली आहे, ब्लड टेस्ट वगैरे। पुढचे किती दिवस त्यांना? नाही, 1-2 आठवडे तरी त्यांना ट्रीटमेंटची सक्त आवश्यकता आहे असं मी सांगेल। त्यांना दौऱ्यावर जाणं किंवा काही आता शक्य नाही 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 नाही, पुढच्या तर 15 दिवस मिनिमम तर काहीच नाही। राम राम लेपल काढ भाई डॉक्टर नाही बोलले